लगे मरावे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी। घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी। तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी। विठ्ठल कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जोग महाराज रामचंद्र भगवान परम पुरुष शौर्यं पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी। प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वार करे संताचा, वार करे संताचा, करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा। मस्तक हे पायावरी, या वार करे संताचा, या वार करे संताचा, या वार करे संताचा। मस्तक हे पायावरी, या वार करे संताचा, या वार करे संताचा, या वार करे संताचा। न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी। श्रीमंत संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय प्रासादिक असा सुंदर असा अभंग आजच्या संकीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवान परमात्मा त्या भक्ताला कोणतं ठिकाण देतो याचा विचार तुकोबाराय या अभंगातून करतायत। आजचा आपला हा कार्यक्रम नैमित्तिक कार्यक्रम आहे। आपल्या सर्वांचं प्रेमाचं असणारं कुटुंब परिवार म्हणजे आपला निकम परिवार, या परिवारातील अखंड सौभाग्याचं लेणं धारण करून गेल्या वर्षी या पवित्र तिथीला ज्यांनी आपला देह ठेवला अशा मातोश्री श्री कौशाबाई भागवत निकम या मातेचं हे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आहे। आणि त्या निमित्तानं त्यांचे असणारे पती भागवत भाऊ असतील, त्याचबरोबर त्यांची तिन्ही मुलं भानुदास दादा आहेत, नानासाहेब आहेत, नारायण भाऊ आहेत आणि त्यांची मुलगी सरलाताई, यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होण्याकरता म्हणून या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने इथं उपस्थित आहोत। उक्कडगाव कोपरगाव तालुक्यातलं असणारे हे उक्कडगाव आणि या गावातला हा परिवार आहे। माझी या परिसरामध्ये या गावामध्ये येण्याची पहिलीच वेळ आहे। आपले नातेवाईक आमचे परमस्नेही कृष्णा महाराज गायके यांच्या आग्रहास्तव आज इथं आलोय। म्हणून मी बसल्या बसल्या आपल्या कार्यकर्त्यांना विचारलं वारकऱ्याला इकडली वर्ष श्राद्धाची पद्धत कशी आहे। कारण आमच्या पंढरपूरमध्ये भागामध्ये फड परंपरेमध्ये पद्धती वेगवेगळ्या भागाभागामध्ये असतात।
तसं आमच्याकडे एक पद्धती आहे, विनेकरी धोतरावालाच लागतो. म्हणून कुठे गेले मगाशी? आमच्या फडावरच्या पद्धती आहेत, त्यामुळं थोडंसं त्यांना विण्यावर उभं केलं. तसं प्रत्येक भागाभागामध्ये परमार्थाचे अलिखित काही नियम आहेत. काही लिखित संतांनी घालून दिलेत, काही अलिखित नियम आहेत. तसं तर सध्याच्या काळामध्ये फक्त विनेकऱ्याबद्दलच आम्ही बंधन ठेवतो. बाकीचे यालं तरी यारे यारे लहान थोर या न्यायानं सगळे जवळ करायचे. अर्थात सर्वजण या उत्सवामध्ये एक दिवसीय कार्यक्रमामध्ये आपण सहभागी आहात. सहभाग सर्वांचा आहे, त्या मानानं मंडप मोठाच टाकलाय. कारण निकम परिवार तसा सामाजिक दृष्टीनं आणि पारमार्थिक दृष्टीनं चांगल्या प्रकारचं काम समाजामध्ये करणारा परिवार आहे. एका मुलाचा व्यवसाय, इकडं कांदा मार्केट आहे, नाव तर सुंदरच आहे, पांडुरंगाचंच नाव आहे. तिकडं हॉटेल आहे, शेती व्यवसाय आहे आणि सामाजिक सर्व बांधिलकी आहे. म्हणून येणारा वर्ग आज मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. आणि उन्हाचे दिवस, खरं तर उन्हाळ्यातलं ऊन मानसिक तयारी असते, पण हिवाळ्यातल्या उन्हाचा चटका मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला आहे, कारण तुम्ही शेतात काम करणारी मंडळी आहात. हा चांगला आहे. म्हणून आपलं सर्वांची व्यवस्था व्हावी म्हणून या परिवाराने मोठा मंडप टाकलेला आहे. जवळजवळ 4 आखणं हा मंडप आहे मोठा. तर सगळ्यांचं प्रेम जरा शेवटच्याच आखणावर आहे. पुरुष मंडळी हा थोडंसं जरा या ना माझ्या पुढे, इकडे या, उठून जरा राहू द्या चपला तिथंच जागेवर, राहू द्या जागेवर. न्यायला कुणीच आलं नाही इथं चपला. तुम्ही जाणकार आणि काय नगर, महाराष्ट्रातला नगर जिल्हा, पूजनीय आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले संस्थेत बाबा सांगायचे, नगर जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं नाक आहे महाराज, नाक आहे. या नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरी निर्माण झाली, या नगर जिल्ह्यामध्ये. आता नगर जिल्ह्याचे किती किती तीर्थक्षेत्र सांगावेत. जगविख्यात प्रसिद्ध असं शिर्डी देवस्थान नगर जिल्ह्यामध्येच आहे. त्याचबरोबर आपल्या राशीमध्ये येऊ नये म्हणून ज्याची उपासना प्रामुख्यानं करावी असं शनिदेव याच जिल्ह्यामध्ये. सगळ्या अंगानं नगर जिल्हा भूषण आहे. परमार्थामध्ये चांगल्या प्रकारची आवड असणारी आपण मंडळी आहात. आज या निकम परिवारावरती ओढवलेलं दुःख, त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण उपस्थित आहे. त्या निमित्तानं या परिवारानं नियोजित केलेलं हे एक दिवसीय कीर्तन आहे. ऐका, कीर्तन म्हटलं की भगवंताची नामसाधना आहे. भगवान परमात्म्याची, थोडा आवाज मोकळा करा. भगवंताची नामसाधना, भक्ती म्हणजे कीर्तन परंपरा आहे. आणि वर्ष श्राद्ध म्हटलं की तो कर्माचा परिणाम आहे. कर्माचा जो कर्ममार्ग सांगितलाय शास्त्राने, त्या कर्ममार्गाच्या माध्यमातून आपल्याला वर्ष श्राद्ध करावं लागतं. पण हे वर्ष श्राद्ध करत असताना, शांती करत असताना आपल्याकडून काही दोष घडण्याची शक्यता आहे. दोष घडू शकतो. कारण जिथं जिथं कर्माचा मार्ग आला त्या त्या ठिकाणी ते कर्म अतिशय सूक्ष्म सांगितलंय. करताना कदाचित आपल्याकडून पुण्य करत असताना पाप होण्याची शक्यता आहे. कारण एकच उदाहरण देऊन जातो फक्त आपल्याला. आचमन करावं. आपण पूजेला बसल्यानंतर काका आपल्याला आचमन करायला सांगतात. आचमन करायचं म्हणजे तांब्यातलं पाणी त्या छोट्याशा पळीनं हातावरती घ्यायचं आणि ते आचमन करायचं. पण ते पाणी किती घ्यावं याला मर्यादा आहे. याला मर्यादा आहे. शास्त्रकार सांगतात उडदाचा दाना, उडीद, काळं उडीद छोटस, नाही लक्षात आलं तर ज्वारीचा दाना घ्या. ज्वारीचा एक दाना त्या पाण्यामध्ये भिजला पाहिजे, एवढंच पाणी त्या आचमनामध्ये असलं पाहिजे. हा कर्मानं सांगितलेला नियम. आता आपण विचार करायचा, आपण ज्या ज्या वेळेला आचमन करायला बसलो, काही विधी करायला बसलो, आचमन करायला घेतलेलं पाणी, तो विधी पूर्ण होईपर्यंत तांब्यातलं पाणी संपून जातं. पाणी संपून जातं. त्यातल्या त्यात तहान लागली तर जरा जास्तच होतंय, जास्त. आणि आचमन करत असताना पाणी जर जास्त प्रमाणामध्ये, आपल्याला गंधगोळी उगाळत असताना पाण्याचं मोजमाप लागत नाही. दिंडीमध्ये वारीमध्ये असणारा एखादा वारकरी गंध उगाळतो आणि शेजाऱ्याला सांगतो, आवरलंय का तुझं, लवकर इकडे ये, गंध शिल्लक आहे, मीच गंध लावतो. याचा अर्थ तो जास्त उदार आहे असं नाहीये. आपल्यासाठी त्याने गंध उगाळून ठेवलाय असंही मानायचं नाही. त्याचा उगाळत असताना पाणी जास्त झालंय, उगट धुवून टाकण्यापेक्षा 2-4 जणांच्या कपाळाला टिकला लावून द्यायचंय. गंध उगाळत असताना पाणी किती घ्यावं याचा अंदाज आपला चुकतो. आचमन करत असताना पाणी उडदाचा, ज्वारीचा दाना भिजेल एवढंच पाणी आपल्याकडून घेतल्या जाईल, शक्यता कमी आहे. पाप सांगतो त्याचा एका. कर्म मार्ग करत असताना, कर्माच्या मार्गाने जात असताना आचमनामध्ये पाणी जर जास्त प्रमाणात घेतलं, शास्त्रकार सांगतात त्याला दारू प्यायल्याचं पाप लागतं.
मग आता पुण्य हे मार्ग करावेत का न करावेत याच्या करता आपल्या वारकरी संतांनी एक मार्ग घालून दिलाय. कर्मधर्म नव्हती चांग उने अंगे पतन भलत्या काळे नामावळी सुलभ भोळी भाविका. या कर्म मार्गाचा जरा कर्म मार्ग दुस्तर आहे, कठीण आहे. मग काय करा, भगवंताचं नामचिंतनाची जोड त्याला द्या. त्याला जर जोड दिली तर तुम्ही करत असलेली सगळी कर्म सुलभ सोपी होऊन जातील. म्हणून सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी या नयानं भगवंताचं नामचिंतन करावं. म्हणून सकाळी विधी आटोपला वर्ष श्राद्धाचा आणि आता दुपारच्या वेळेला या ठिकाणी संकीर्तनाची सेवा या परिवाराच्या माध्यमातून होते आहे. त्या कीर्तनाकरता उपस्थित मृदंग वादक अतिशय सुंदर असा पाहिजे असा संप्रदायाचा मृदंग, पेटी वादक, दोन्ही गायक ज्यांनी सुंदर अशा प्रकारची चाल आपल्या समोर गायली आणि आपल्या परिसरातील गावातील सर्व टाळकरी मंडळी, वारकरी संप्रदायातील सेवेकरी मंडळी आज उपस्थित आहोत. कीर्तन 11 ते 1 आहे आणि 12 वाजून गेलेत. काळजी करायचं काम नाही. जिल्हा परिषदचा एक नियम आहे, शाळा किती वाजता भरू द्या, मास्तर वेळेवर शाळा सोडतात. विठ्ठला 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 अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा घेतलेला आहे. वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. वर्ष श्राद्ध करावं, वर्ष पूर्ण झाल्यानंतर करावं. सर्वांना बऱ्याचशा आपले कार्यक्रम होतात. बऱ्याच वेळेला वर्ष श्राद्धाची माहिती ज्ञान आपल्याला दिलं गेलेलंच आहे. व्यक्ती जन्माला आल्यानंतर जे 16 संस्कार सांगितले त्यामध्ये शेवटचा संस्कार आहे ज्याचं नाव आहे अंत्येष्टी. त्या अंत्येष्टीमध्ये हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम मानला गणला जातो. त्याचं कारण आहे, जीव चैतन्य देहाला सोडून जातं, ज्याला आपण मरण म्हणतो. ते मरण आल्यानंतर पहिल्यांदा या देहाला अग्नीमध्ये समर्पित करा. दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी सावडण्याची पद्धत आहे. आमच्या पंढरपूर भागामध्ये खाली त्याला 3ऱ्या दिवशी सावडतात. आमच्याकडे 3ऱ्या दिवशी रक्षा विसर्जन म्हटलं जातं. आणि मग तो रक्षा विसर्जन झाला की 10व्या दिवशी दशक्रिया करा. गृहस्थ असेल तर 13व्या दिवशी 13वा करा. ब्रह्मचारी असेल तर 14व्या दिवशी त्याचं पिंडदान करा. नंतर मासिक श्राद्ध करा. आणि हे मासिक श्राद्ध दरवर्षी करत 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 शेवटी वर्ष पूर्ण झालं की त्या वर्षी त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध करावं. आजच्या तिथीला आज या कुटुंबातून गेलेल्या मातेला आपण केलेली पुण्याची शिदोरी, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, या माध्यमातून अर्पण करायची आहे. आजपासून या मातेला तिने केलेल्या चांगल्या कर्माच्या नुसार एक चांगला देह प्राप्त होणार आहे. म्हणून या परिवारावर जबाबदारी आहे. तिच्या पोटी जन्माला आलेल्या संततीवर, पुत्रांवर जबाबदारी आहे की आपल्या पितरांचा योग्य मार्गक्रमण झालं पाहिजे. म्हणून जेवढं होईल तेवढं पुण्याचं साधन करावं. म्हणून हा कीर्तन नामोत्सव, भक्ती नामोत्सव या ठिकाणी 1 दिवसीय केलेला आहे. जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग सेवेकरिता निवडलाय. अभंग अतिशय गोड आहे. भक्तीची साधना करावी आणि त्या साधनेच्या द्वारा भगवान परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त होणारी एक जगदविलक्षण अवस्था जगद्गुरु तुकोबार या अभंगातून सांगतायत. संतांचं जीवन म्हणजे क्रांतीचं जीवन आहे. ऐका, संतांचं जीवन हे क्रांतीचं जीवन आहे. संत चरित्र जर थोडं बारकाईनं अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल, या जगामध्ये संतांनी जे जे काही चरित्र केलंय, जे ज्या काही कृती केलेल्या आहेत, जी जी साधनं केलेली आहेत, ती साधनं सामान्य नाही महाराज, पराकोटीची आहेत. पराकोटीची साधना संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला सापडते. त्यावेळेला असताना तिथल्या त्यावेळेच्या समाजाला ती साधना कळाली नाही म्हणून त्यांनी संतांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण ही संत मंडळी स्थूल देहानं निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं संतांचं महत्व समाजाला कळालं. आणि मग नंतर मंदिरं काय, सोहळे काय, अन्नदान त्यांच्या नावानं काय, हे मोठं मोठं सुरू झालं. बारकाईनं अगदी विश्वमौली ज्ञानोबरांच्या काळापासून ते अगदी अगदी आत्ताच्या काळामध्ये शेगावचे गजानन महाराज असतील, नाहीतर शिर्डीचे आता साईबाबा असतील, इथपर्यंत जरी तुम्ही आलात तरी लक्षात येईल आपल्याला, संत महात्मा ज्या वेळेला, ज्या काळामध्ये या भूतलामध्ये स्थूल देहानं आचरण करत असतात, विचरण करत असतात, फिरत असतात, त्या वेळेला त्यांचं महत्व कळत नाही. विठ्ठला 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 व्यक्ती गेल्यानंतर मग त्या व्यक्तीचं खरं महत्व माणसाला कळायला लागतं. तसं आपल्या घरामध्येच प्रामुख्यानं 2 दैवत नांदतात. त्यातलं एक घरातलं नांदणारं दैवत म्हणजे आपली आई आणि दुसरं दैवत आहे आपला बाप, आपले वडील. हे घरात नांदणारे 2 चालती बोलती दैवत आहे महाराज. म्हणून शास्त्रकार सुद्धा वंदन करत असताना पहिल्यांदा मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव,
हे अतिथी नंतर आहे, आचार्य गुरु देव नंतर आहे. पहिल्यांदा आपल्याला नमन जर कोणाला करायचं असेल तर ते आपल्या आईला करावं. आईला. हा, मातृदेव एक जगत विलक्षण अशी शक्ती आहे महाराज. आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर तिची जागा कोणी भरून काढत नाही. बोलताना बोलतात. सांत्वन करायला आलेल्या माता भगिनी एखाद्या मुलाची आई वारल्यानंतर जवळ येतात. बाळा काळजी करू नको, खूप चांगली होती. गेल्यानंतर अगोदर ही अशी ती तशी आमकी तमकी असं तसं बोललं जात असेल, पण गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीमागं कुणीही त्याला नावं ठेवत नाही महाराज. जे असतील ते त्यांचे गुण गौरव केला जातो, चांगलं मानलं जातं. त्या माता माऊली त्या मुलाला येऊन सांगतात, बाळा काळजी करू नको, अरे तुझी एक आई गेली, आम्ही तुला आई सारख्या आई नाही होऊ शकत. ती जागा कोणी भरून काढू शकत नाही महाराज. म्हणून एका सुभाषितकाराने कवीनं म्हटलंय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगाचा स्वामी आहे, पण आईचं मातृत्व जर प्रेम नसेल ना तर तो सुद्धा भिकारी आहे. हो, प्रेमाला, त्या प्रेमाला भिकारी आहे. म्हणून म्हटलं आहे तोपर्यंत ती कळत नाही. खरं तर आईचा परिचय जीवनामध्ये अगोदर आहे. मूल जन्माला येण्याच्या अगोदर आईचा परिचय आहे, बापाचा नंतर आहे. जन्माला आल्यानंतर मग तिनं सांगावं, हे तुझे पप्पा आले, हे तुझे बाबा आले. मग तेवढ्या पुरतं टुकू ते बाळ पाहतं, त्या चेहऱ्याकडे सारखं पाहतं. ते आईचे शब्द नेहमी कानावर पडतात आणि मग त्याला वाटतं हे आपले पप्पा, हे आपले बाबा, हे आपले वडील. हे नंतर परिचय. आईचा परिचय मूल जन्माला येण्याच्या अगोदर आहे, गर्भामध्येच आहे. आणि म्हणून असं घडतं पहा, ज्याचा जास्त परिचय असतो त्याच्याबद्दल अवज्ञा घडते. अवज्ञा. सतत ज्याचा जवळ परिचय आहे त्याच्याबद्दल आदर इतका राहत नाही. सुभाषितकाराचं मतच आहे हे. जास्त अतिपरिचयात अवज्ञा, संतत गमनात अभिवर्धत. अतिपरिचय झाला की अवज्ञा. तुम्ही पहा, आई किती मोठी असू द्या, मुलगा बोलवत असताना आईला अरे तुरेच म्हणणार. घरामधला बारकाई नाही, अगदी बारकाईनं पहा, आईला अग म्हणेल, आर म्हणेल. अरे तुरीची भाषा, एकेरी भाषा आई बद्दल मुलगा वापरतो. पण तोच मुलगा वडिलांच्या बद्दल आहो जाओ आदरार्थी. जर एखाद्या वेळेला अरे बाबा असं म्हटला की फटका बसलाच, चापट बसलीच त्याला. बापाला अरुत्र म्हणतोस, बापाला अरुत्र म्हटलं जातं. का? आई जवळची आहे, आईचा परिचय जास्त आहे, अगदी परिचय जास्त आहे. नवे तो परिचय सांगत असताना शास्त्रकार, सुभाषितकार, संतकार इतका व्यापक परिचय मांडतात. विठाला विठाला इतका व्यापक परिचय आहे की लहान बाळाला लागलेली भूक त्या बाळाला सांगावं लागत नाही मला भूक लागली म्हणून. त्या बाळाला भूक लागण्याच्या अगोदर ती संवेदना ज्या मातेच्या अंतःकरणात निर्माण होते, जिच्या अंतःकरणात निर्माण होते, तिला आई असं म्हणावं, तिलाच आई असं म्हणावं. असं असणार एक व्यापक, असं असणार एक भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी संलग्न असणारं व्यक्तिमत्व म्हणजे माता. ती माता या परिवारातून गेली, त्या परिवाराला गेल्यानंतर झालेलं दुःख. पण येणं प्रत्येकाकडे आहे, तसं जाणंही प्रत्येकाकडे आहे. त्या न्यायानं आपण या सर्वाला स्वीकारून हा परिवार त्यांचं वर्ष श्राद्ध करतो आहे. जगद्गुरु तुकोबाराय जगातली एक जगद विलक्षण अशी क्रांती आपल्या समोर मांडतायत, जी भक्तीच्या द्वारा झालेली क्रांती आहे. भक्ती करत असताना क्रांती झाली. क्रांती म्हणजे काय, कशाला म्हणावं क्रांती? बारकाईने थोडा विचार करावा. सगळ्यांच्या हिताच आहे, पण सगळ्यांना करता येणं शक्य नाही अशी घटना जे करतात त्याला क्रांती असं म्हणावं. क्रांतीच्या बद्दल विचार मांडत असताना हिताचं सगळ्याच आहे, सगळ्याला अपेक्षित आहे, पण करायला गेलं तर सगळ्याला करता येत नाही, त्याला क्रांती म्हणायला काही हरकत नाही. संत बऱ्याच वेळेला काही माणसं क्रांती करतात. दोन प्रकारची क्रांती आहे. परमार्थामध्ये संतांनी केलेली एक क्रांती, आध्यात्मिक क्षेत्रातली क्रांती, आणि व्यवहारामध्ये सुद्धा काही वेळेला क्रांती घडते. ऐका, परमार्थामध्ये केलेली क्रांती जगाला शांती प्रदान करते, आणि व्यावहारिक क्षेत्रामध्ये घडलेली केलेली क्रांती ही जगाला अशांती देण्याचं काम करते. दोन्ही विकल्प आपल्या समोर मांडतो. ऐका, परमार्थामध्ये क्रांती केली, व्यवहारामध्ये सुद्धा क्रांती केली जाते. सगळ्याला करणं शक्य नाही, पण एकानं केलं, क्रांतीच आहे ना. एवढं मोठं मुंबई सारखं मोठं शहर, गजबजलेलं शहर, की ज्या ठिकाणी पहाटे 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या पहाटे 3 वाजेपर्यंत गर्दीच आहे. मधला एखादा तास मी फक्त कमी केलाय.
ती पण असू शकते, तिथं पण गर्दी असू शकते. एवढं गजबजलेलं ठिकाण, पण अशा जगप्रसिद्ध असणाऱ्या हॉटेलमध्ये जिथं आतमध्ये सर्वसामान्याला तर प्रवेशच नाहीये, पण जात असताना प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक वस्तूची तपासणी केली जाते. पण अशाही हॉटेलमध्ये समुद्र मार्गाने काही मंडळी येतात, हातामध्ये पिशवीमध्ये बॅगेमध्ये AK-47 सारखी शस्त्र बंदुका घेऊन जातात. ते काय असं बारीक नाही, भलं मोठं लांब असणारं शस्त्र, पण ते घेऊन आतमध्ये जातात आणि आतमध्ये जाऊन समाजावरती बेछूट गोळीबार करतात. हे सगळ्याला जमणार आहे का? सगळ्याला जमणार आहे? नाही. पण त्यांनी केलं ना. 26/11ची घटना आपण जर निदर्शनास आणली तर 26/11/2008 साली ज्या वेळेला मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी ताजमहाल मध्ये काही अतिरेकी शिरले, सगळ्याला जमणार नाही, काही कुणीतरी करून दाखवलंय. क्रांतीच आहे, पण ही क्रांती जगाला अशांती देणारी आहे, अशांती देणारी आहे, दुःख देणारी आहे. संत महात्म्यांनी मात्र या भूमीमध्ये या जगामध्ये येऊन क्रांती केली आहे. महाराज काय क्रांती केली आहे? ख्याती केली विष्णुदासी, ख्याती केली विष्णुदासी, तुका म्हणे पहा कैसे, 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 तुका म्हणे पहा कैसे. ख्याती केली विष्णुदासी, तुका म्हणे पहा कैसे, तुका म्हणे पहा कैसे, तुका म्हणे पहा. ख्याती केली विष्णुदासी, तुका म्हणे पहा किती, तुका म्हणे पहा किती, तुका म्हणे पहा किती. ख्याती केली विष्णुदासी, तुका म्हणे पहा कैसी. ख्याती क्रांती केली कोणी? विष्णुदासांनी. भगवंताच्या भगवत भक्तांनी क्रांती केलेली आहे. कोणती केली? स्मरा पंढरीचा देव, पंढरपूरचा देव, त्याचं चिंतन करा. जगाला सांगितलं महाराज संतांनी, जगाला सांगितलं. ही क्रांती संतांनी केलेली आहे. असं क्रांती केलेली संतांनी कशाच्या द्वारा? भक्तीच्या द्वारा. भक्तीच्या द्वारा क्रांती केली. सर्वसामान्याला करता येणं शक्य नाही, पण जगाचं कल्याण ज्याच्यात साठवलंय ते करून दाखवणं म्हणजे क्रांती आहे. विश्वमौली ज्ञानोबरायांचा कालावधी जर थोडासा तपासून पहा, 750 वर्षापूर्वीचा कालखंड, ज्या वेळेला या भक्तीची, उपासनेची, भगवन नामचिंतनाची दारं सर्वसामान्याला उघडी नव्हती, बंद केलेली दारं. भगवंताचं चिंतन करायचंय, कुणी करायचं? विशिष्ट वर्गाने करायचं, सगळ्यांनी नाही. पण अशाही काळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे ज्ञानोबारायांनी आव्हान केलं, जगाला आव्हान केलंय आणि सगळ्यांना बोलवलं. यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कवना जाई. क्रांती आहे का? ज्ञानोबा त्या काळात म्हणतायत, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे. उद्धारा करता तुम्हाला साधन करायचंय, भगवत भक्ती करायची ना, या सकाळास येथे. तुकोबारांची हीच भाषा आहे. अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नाम. हरीचं नाव घ्या, कुणी घ्या, सगळ्यांनी घ्या. सगळ्याला अधिकार दिला, सगळ्याला. तुकोबारांच्या काळात सुद्धा सर्वसामान्याला अधिकार नव्हता. म्हणून तर महाराजांच्या वह्या पाण्यात बुडवण्याचा आदेश त्या काळामध्ये देण्यात आला. पण संतांनी क्रांती केली आहे, सगळ्यांच्या हिताचं आहे, सगळ्यांना जमणार नाही, ते संतांनी त्या काळात करून दाखवलंय. तुलनाच करायची झाली तर दोन विचार आपल्या समोर मांडतो. ज्ञानोबारांनी आव्हान केलंय, यारे यारे लहान थोर, आणि असंच आव्हान याच्या अगोदर देवानी केलंय. देवानी सुद्धा आव्हान केलंय.
आपण काल्याच्या प्रसंगामध्ये ते प्रमाण म्हणतो. स्वतः भगवान परमात्मा गोपाळांना आव्हान देतोय, या या याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे. याल तरी, यायचं असेल तर या. वास्तविक त्या भगवान कृष्णाचं सामर्थ्य विचारात घेत असताना म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, असं सामर्थ्य आहे. त्याने जर ठरवलं सगळ्यांनी आपली भक्ती करावं, होणार नाही. काय वाटतं तुम्हाला टाळकरी? देवाने जर ठरवलं सगळ्यांनी माळा घालायच्या, उकडगाव नाही, नगर जिल्हा घ्या, महाराष्ट्र घ्या, नाही देश घ्या, सगळ्यांनी आपली भक्ती केली पाहिजे असं जर देवानं ठरवलं, होणार नाही का? सहज शक्य आहे महाराज, सहज. त्याला काहीच अवघड नाही. तुझी आस तेने वेदासी बोलणे, तुझी तुझी आस तेने वेदासी बोलणे, तेने वेदासी बोलणे, तुझी बोलणे, तुझी आस तेने वेदासी बोलणे, तुझी आस तेने वेदासी बोलणे, तुझी तेने वेदासी बोलणे, तुझी तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आबे, सूर्यासी चालणे तुझ्या बाई, सूर्यासी चालणे तुझ्या बाई, सूर्यासी चालणे तुझ्या बाई. आईचा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आईचा तो ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा धनी. शाबास. गाडीतल्या ऐकल्याचा परिणाम नाही ना. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, हे सामर्थ्य आहे. त्याने ठरवलं महाराज, एकही देवाचं अस्तित्व न मानणारा सुद्धा मानायला लागेल. मागच्या काही कालावधीमध्ये राम नाही असं मानणारी एक टोळी तयार झाली होती. टोळी, देव नाही, राम देव नाही, रामच नाही पहिलं म्हटलंय. हे सेतू बांधलाच नाही, इथून सुरुवात झाली. मागचा काळ थोडा आठवा आपण. आता कुणी कुणी काय काय म्हटलं, नावं काय कीर्तनात घ्यावी, एवढी नावं ती पवित्र नाहीयेत म्हणून घेत नाही, फक्त स्मरण करा. अयोध्येला अयोध्येत प्रभू रामचंद्र लंकेत गेले, त्यांनी युद्ध मान्यच नाही. ठीक आहे, मान्य नाही. ज्या वेळेला एक जहाज धडकलं खाली समुद्रामध्ये खाली, मग म्हटले अरे काहीतरी खाली आहे बरं का. संशोधन केलं, अरे भला मोठा लांब भिंत आहे. मग म्हटले नाही, पूल आहे, मान्य केलं. बर पूल आहे, मान्य. त्यानंतर म्हटले नाही नाही, रामच झाला नाही. कालांतरानं जे म्हणत होते का, त्यांनी आता मधल्या काळामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, राम आहे पण आमचा आहे, आमचा. मग आमचा कसा? आता आम्ही जसे आहोत तसा. विठ्ठल विठ्ठल, तो ज्याच्या त्याच्या सवडीनं, ज्याच्या त्याच्या सोयीनं देवाला मानायला लागला. माझा मुद्दा असा आहे, देवानं जर ठरवलं तर भगवान परमात्मा अस्तित्व मान्य करणार नाही का? करायला लावणार नाही का? नक्की लावे. साधा उपाय, साधा उपाय. सकाळी सकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेला भरलेलं पोट, आयुर्वेदाचा असा नियम आहे, भरलेलं पोट रिकाम ज्याचं सकाळी होतं त्याचं आरोग्य उत्तम आहे. भरलेलं जे पोट आहे ते सकाळी रिकाम झालं पाहिजे. जे झालं त्याचं आरोग्य उत्तम आहे. ज्याचं होत नाही त्याला च्यवनप्राश आहे. बाकी संगती लावून घ्या सगळी. आता सगळा विस्तार इथं करत नाही. च्यवनप्राश म्हणा, काही जणाला गायछाप म्हणा, काय काय म्हटलं ना, कशाला खाता, व्यसन आहे महाराज तुमचं बरं आहे, आमचं सकाळी पोटच रिकाम होत नाही. त्याला म्हणलं चांगल्या नगरी मिरच्या खा ना, लवंग्या मिरच्या, बघू काय होतंय, काय होतंय बघू. भगवान परमात्म्याने जर ठरवलं आपलं अस्तित्व मानायला लावायचं, काही नाही, सकाळी सकाळी पोट रिकाम होणारे दरवाजे बंद करायचे. त्याला शक्य नाही का? त्याला शक्य आहे का नाही? त्याला शक्य आहे महाराज. शरीरावर सत्ता त्याची चालते. तो स्वतः सांगतोय, मी म्हंटल तरणच प्राण हाले, जो जगाते न चाळीता. त्याने ठरवलं तरच प्राण हलतो, नाहीतर हलत नाही. अशी सत्ताधीश परमात्मा. मग त्याने ठरवलं नाही नाही, याचं भरलेलं पोटच रिकाम होऊ द्यायचं नाही. आणि मग आकाशवाणी झाली, जो जो माझं अस्तित्व मान्य करेल, माझं भजन म्हणेल, त्याच रिकाम होईल. न मानणारे सुद्धा सत्यता आहे महाराज त्याच्या. आपण शब्द वापरलाय, याल तरी
यायचं असेल तर या, आल्यानंतर पोटभर देण्याची जबाबदारी माझी आहे. पोटभर देतो तुम्हाला, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी, पण यायचं असेल तर याच असा आग्रह देवाचा नाहीये. याच परमार्थ कराच, उद्धार कराच हा आग्रह संतांचा आहे. कारण संतांचं अंतःकरण हे माऊलीचं अंतःकरण आहे, आईचं अंतःकरण आहे. कोणत्या आईला वाटतं महाराज अहो कितीही पोरग खोटं बोलणार, शाळेत न जाणार, भांडण तंटा करणार, पण तरी सुद्धा ती आई त्याच्यावर पांघरूनच घालते की नाही, कारण ती त्याची आई असते. तसं संत महात्मे, मातेचं हृदय आहे ते संत महात्मे, या जीवाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून भगवत भक्तीकडं त्या जीवाला लावण्याकरता प्रयत्न करतात. मग कधी कधी तो प्रयत्न करत असताना प्रेमानं सांगतात, प्रेमानं सांगतात, प्रेमानं सांगत असताना म्हणतात बाबानो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. एवढंच नाही, संतांनी एवढं प्रेमानं सांगितलं, एवढं लीन होऊन सांगितलंय की जगद्गुरु तुकोबाराय स्वतः आपल्या पायाला लागले. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. करताई बोला मोठी नाम, करताई बोला मोठी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकोबारायांनी लीनतेनं सांगितलं, लीनतेनं ऐके ना समाज. मग स्वतः महाराज म्हटले अरे तुमच्या पाया पडतो बाबा. वडील ज्या वेळेला मुलाला सांगत असतो बाळा अभ्यास करत जा रे, वाईट वागू नको रे, वाईट खाऊ नको रे, ऐकत नाही. तसंच उन्हाळक्यापणा शेवटी बाप म्हणतो पाया पडतो तुझ्या, पण ऐकतो सांग, जे सांगतोय ते ऐक जरा थोडस, तुझ्या कल्याणाचं आहे. संतांनी आपल्या कल्याणाकरता आपल्या पाया पडावं. खरं सांगा आपला तेवढा अधिकार आहे का? आपली लायकी आहे त्यांनी पाया पडावं. उलट जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार विचारात घेत असताना गाथ्यामध्ये स्वतः महाराजांनी तो विचार बरेच ठिकाणी मांडला. विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर, हा संतांचा अधिकार आहे. साक्षात तुकोबाराय परमात्मा स्वरूप व्यापक झालेले तुकोबाराय, भगवान परमात्मा ज्यांची पूजा करायला येतो, भगवान परमात्मा जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. श्री संत निळोबाराय महाराज जगद्गुरु तुकोबारायांची स्तुती करतायत. ज्या तुकोबारायांची पूजा स्वतः भगवंताने करावी हा तुकोबारायांचा अधिकार आहे. पण तेही तुकोबाराय आपल्या उद्धाराकरता आपल्या चरणावर लोळांगण घेतात, आपल्या चरणावर नतमस्तक होतात. तुम्ही भगवंताची भक्ती करा, तुम्ही भक्ती करा. आम्ही केली तुम्ही करा, कारण आम्ही साधना करत असताना भगवंताच्या भक्ती वाचून, भगवंताच्या नामा वाचून दुसरं काहीच केलं नाही. अनेकापे काम नाही आता, कापे काम नाही आता, नाही आता आणि कापे काम नाही आता, नाही आता आणि कापे काम नाही आता. हाय गाऊ आम्ही विठोबाचे नामाने कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. एक गावाने विठोबाचे नामाने कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेली भक्ती सांगताय तुकोबाराय. आम्ही काय केलं? एक गावी आम्ही विठोबाचे नाम अनेकापे कामन, दुसरी साधनच केलं नाही. रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं विठ्ठल विठ्ठल नामाचा जप अखंड केलाय. पांडुरंग दानी, पांडुरंग मनी, पांडुरंग दानी, पांडुरंग पांडुरंग ध्यानी,
रंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग नित्य नित्य भगवंताची भक्ती तुकोबारांच्या जीवनात पाहायला सापडते. भंडारा डोंगरावर गेले तरी भक्ती सुरूच आहे, घरी राहिले तरी भक्ती सुरूच आहे, व्यवसाय काम धंदा करत असतानाही भगवंताचं नामचिंतन नित्य सुरू आहे. स्वतः केलं आणि मग इतराला सांगितलं. म्हणून साधना करत असताना ती साधना पहिली स्वतः करावी आणि मग इतराला सांगावी. आपलं थोडं वेगळं आहे, आपलं फक्त सांगणं सुरू आहे, सांगणं सुरू आहे. रस्त्याने चाललेला मनुष्य दगड दिसला नाही, ठेच लागली. दगड खालचा दिसला नाही, ठेच लागली. ठेच लागली, बोटातून नखातून रक्त यायला लागलं. महाराज त्या रस्त्याने जाणारा प्रत्येक माणूस त्याला सल्ला सांगतो. त्यानं विचारला नाही, पण यांचं सांगणं सुरूच आहे. रक्त लागलं, रक्त यायला लागलंय, दाबून धर, दाबून धर. हळद बघ आहे कुठं, हळद हळद भर त्याच्यावरती. एखादा दुसरा येतो म्हणतो, अरे रक्त तसं थांबत नाही वाटतं. मग दगड लागलाय ना, हो हो, त्या टणटणीचा पाला जरा बघ कुठं आहे का, पिळ जरा त्याच्यावर. त्याचं दुखायला लागलंय, ते जागेवर बसले, आता ते तर कुठं टणटणी शोधायला जाईल. पण सल्ला देणं आणून कोण देणार नाही, पण सल्ला देणं मात्र चांगलं सुरू आहे. एखादा म्हणेल असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर. कोण म्हणेल हे कर. सल्ला सांगणं सुरू आहे, सल्ला सांगणं सुरू आहे. तुकोबाराय सांगतात, आम्ही नुसतं सांगत नाही, आम्ही स्वतः ते केलं आणि मग इतराला सांगितलं. आम्ही जी भगवंताची भक्ती केलेली आहे, एकविध आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली. ही वाट भक्तीची वाट आम्हाला सापडली आहे, आम्ही ही सोडणारे नाही. आम्ही बदलणारातले नाहीये. स्वतःच्या स्वार्थाकरता बदलणारे वेगवेगळे आहेत, आम्ही मात्र बदलणारे नाहीये. तुकोबारांनी गोड दृष्टांत दिलाय महाराज. गोड दृष्टांत म्हणायचं नाही आता, आपल्याला वेळ कमी आहे थोडासा. तुकोबाराय सांगतात, कोण बदलतं याचा विचार करताना महाराज सांगतात, गाढवाचे ताने पालटते क्षणोक्षणे. गाढवाचं तान, गाढवाचं तान म्हणजे लहान पिलू, दिसायला गोड दिसतं, गोड दिसतं, अतिशय गोड. पण जरी त्याचा स्वभाव जवळ गेला उचलून घेतलं, लाथ मारणारच आहे, चावा घेणारच आहे. पालटते क्षणोक्षणे, प्रत्येक क्षणाला पालटत. तुकोबाराय सांगतात, आम्ही तसे पालटणारे नाहीये. आम्ही एकविध भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारलाय ना, तोच मार्ग आम्ही शेवटपर्यंत त्याच मार्गाने जाणार. म्हणून स्वतः भक्ती केली, इतरांनाही भक्तीच करायला सांगितली. विस्तार जास्त करत नाही. कोणाला भक्ती करायला सांगितलीये मुद्दा लक्षात घ्या. कुणी एखादा जरा जवळचा वाटला म्हणून तू कर, एखादा लांबचा आहे, नाही नाही तू असं कर, असं नाही. आता आपल्या भागामध्ये कांदा प्रसिद्ध आहे. आता काय शेतकरी वर्गाला पीक पिकवायचं म्हणजे सध्या संघर्ष करणंच आहे. निसर्गाशी संघर्ष आहे, परिस्थितीशी संघर्ष आहे, परत नंतर व्यापाऱ्याशी संघर्ष आहे, पैसे हातात येईपर्यंत संघर्षच आहे महाराज. शेतकऱ्याला संघर्षच आहे. मग असा संघर्षातून आपण एखाद्याला सल्ला विचारतो, का रे भाऊ तुझा गेल्या वर्षी चांगला झाला, काय केलं होतं, कोणतं खत वापरलं, कोणतं बियाणं वापरलं, कधी रोप लावलं, हे सगळं एखाद्याला सल्ला विचारतो. त्याने हा जवळचा आहे म्हणून त्याला चांगला आणि हा जरा दूरचा आहे म्हणून त्याला वेगळा, हे आपल्याकडून कदाचित होईल. कारण सगळ्याच चांगलं आल्यावर मग आपल्याला दर कसा भेटेल. हा कदाचित द्वैत दुजाभाव आपल्याकडून होईल. पण संत महात्म्यांनी ज्या वेळेला हा भक्तीचा उपदेश करायचा आहे त्यावेळी तो कोणाला केलाय, काय गोड विचार आहे महाराज तुकोबारायांचा. महाराज एके ठिकाणी असं सांगतायत, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्चित्ते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी. कोणाला विनवणी केली आहे, भक्ती करा, भक्ती करा. कोणाला सांगितलं, पहिला वर्ग आहे गाते, गाणाऱ्यावर तुकोबारायांचं विशेष प्रेम आहे बरं. म्हणून पहिला उपदेश केलाय गाणाऱ्याला, गाते तुम्ही काय करा, करा विठ्ठल स्मरण. तुम्ही विठ्ठलाचं स्मरण करा. कारण गाणारे बरेच गाण्यामध्ये वाहून जातात. गाणारे बरेच गाण्यामध्ये वाहून जातात. गाणं हे चित्ताला रंजवतं महाराज, अंतःकरणाला रंजवतं. सोपं उदाहरण देतो चला. पिक्चर तिकडं रिलीज व्हायच्या अगोदर त्याचं टायटल सॉन्ग जाहिरातीच्या रूपाने बाहेर येतं. टायटल सॉन्ग तो पिक्चर रिलीज व्हायच्या अगोदर टायटल सॉन्ग नुसतं एक दोनदा ऐकल्याबरोबर लगेच पाठ होतो. पाठ रस्त्याने चालता बोलता सहज माणूस गुणगुणतो. त्याला म्हणायचं खालच्या कीर्तनातला अभंग कोणता होता, तेवढं नाही कळत, तेवढं नाही लक्षात राहत. का, संगीताच्या रूपानं ते गाणं. तुम्हाला वाटतं का कीर्तनाला अभंग घेतल्यावर हे जे गायक मंडळी चाल म्हणायला येतात म्हणजे तो काय असा जाहिरात आहे त्यातली, किंवा थोडासा जरा विरंगुळा तासभर अजून लोक येतील म्हणून मध्ये आधी थोडा वेळ वाढवलाय असं वाटतं.
अहो जो अभंग सेवेकरता घेतलेला आहे ते अभंग संगीताच्या द्वारा स्वराच्या द्वारा आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवायचे असतात आणि मग त्या शब्दाचं उकल कीर्तनाच्या माध्यमातून करायचे. म्हणून अभंग घेतल्यानंतर आपल्याकडं चाल म्हणण्याची पद्धत आहे. तर बऱ्याच वेळेला चाल चालीमध्येच जाते. बऱ्याच वेळेला चाल एवढी चालीमध्ये जाते अर्धा अर्धा तास जातो मग वेळ शिल्लक राहत नाही. वेळ शिल्लक. आता दोन्ही गायक उत्तम आहेत. मला खरं कौतुक वाटलं भाऊ. शेतकरी माणूस आहे पण अतिशय सुंदर. जसा राग आमच्या महाराजांनी म्हटला तसाच तो राग. पुढं म्हणणं सोपं आहे हो, माग म्हणायचं म्हटलं की कारण पुढचा काय म्हणतो याला काय माहिती. पण तरी सुद्धा अगदी व्यवस्थित. ही वारकरी सेवेचं एक प्रकारचं फळ आहे. मला सांगायचं आहे गाणाऱ्यावर प्रेम आहे म्हणून तुकोबराय त्या गाणाऱ्यांना उपदेश करतात. गाते तुम्ही नुसतं गाऊ नका, करा विठ्ठल स्मरण. श्रोते दुसरं प्रेम तुकोबरायचं श्रोत्यावर आहे. श्रोत्यांना उपदेश केलाय. श्रोते हो ऐका, नुसतं ऐकू नका, करा विठ्ठल स्मरण. श्रोते त्या श्रोत्यातला काही प्रकार आहे. चतुर विनोदे दुष्चित्ते. काही श्रोते चतुर असतात आणि काही श्रोते दुष्चित्त असतात. काही श्रोते चतुर आहेत. समोर बसलेला श्रोता जर चतुर असेल तर वक्त्याच्या वाणीला बहर येतो. वक्त्याला जे बोलायचंय त्याही पेक्षा विलक्षण काहीतरी आठवायला लागतं आणि तो वक्ता बोलायला लागतो. अभ्यास करून आलेला असेल तर, कविता पाठ करून आला असेल तर प्रमाणाला प्रमाण पानाला पान चिटकून जातं, अडचण येते. मग श्रोत्याचा चेहरा हा खऱ्या अर्थानं वक्त्याला बोलवत असतो. म्हणून ज्ञानोबाराय वक्त्या श्रोत्यांना प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती ही उपमा देतात. महेशाची मूर्ती श्रोता बोलवतो महाराज वक्त्याला. म्हणून त्या श्रोत्यामधला हा एक प्रकार आहे चतुर. काही श्रोते चतुर असतात, काही श्रोते विनोदी असतात, काही श्रोते दुष्चित्त असतात, काही श्रोते पाहणारे असतात, नुसते पाहतात. आता वैयक्तिक निकम परिवारातला कार्यक्रम असल्यामुळे एवढी अडचण नाही. पण गावागावातल्या नामसप्ताहामध्ये आम्हाला असा अनुभव येतो काही काही मंडळी नुसते पाहतात. नुसतं पाहतात. त्यांना म्हटलं या ना बसा. नाही नाही आहे ना चालू दे तुमचं. असं मंडपाच्या बाहेर मंदिराच्या बाहेर तिकडच उभारणार, तिकडच पाहणार. कीर्तन भजन सगळ्याला हजर, सगळ्याला. पण नुसतं पाहायचं, स्वतः करायचं काहीच नाही. पंक्तीला जरी गेला तरी बाजूलाच उभा, बाजूला नुसतं पाहणार. कोण किती बसलंय, कोण कधी बसलंय, कोण किती वेळ बसलंय, नुसतं पाहत बसणार. पंगत तर कधी घालणार नाही पण पाहणार. असे नुसते पाहणारे त्यांनाही सांगतात करा विठ्ठल स्मरण. काही दुष्चित्त श्रोते आहेत. त्या भगवद्गीतेमध्ये दोन श्रोते आलेत पहा. एक चतुर श्रोता आलाय आणि दुसरा दुष्चित्त श्रोता आलाय. अर्जुन हा चतुर श्रोता आहे आणि धृतराष्ट्र हा दुष्चित्त श्रोता आहे. जे तत्वज्ञान भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत तेच तत्वज्ञान व्यासाच्या कृपेनं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. फरक काहीच नाही. शब्द तेच आहे, ज्ञान तेच आहे. पण जो परिणाम अर्जुनाच्या चित्तावर झालाय तो परिणाम धृतराष्ट्रावर झाला नाही. म्हणून धृतराष्ट्र दुष्चित्त श्रोता आहे. ज्ञानोबा तर त्या धृतराष्ट्राचं वर्णन करतायत जैसा म्हैसानुठी कापुरा तैसा उगाची असे. ज्ञानोबराचं रेड्यावर जरा विशेषच प्रेम आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरांनी एके ठिकाणी रेड्यावर कृपा करून रेडा मुक्त केला. पण त्याच रेड्याचं उदाहरण ज्ञानोबराय धृतराष्ट्राचं वर्णन करताना देतात जैसा म्हैसानुठी कापुरा तैसा उगाची असे. म्हैसी सुद्धा म्हटलं नाही, म्हैसा. कारण धृतराष्ट्राचं वर्णन करायचंय ना. पुल्लिंगी पुल्लिंगी रूप लागलं पाहिजे. ज्ञानोबराने तेवढं व्याकरणाचं ज्ञान चांगलंय. ज्ञानोबराय सांगतात म्हैसानुठी कापुरा. जसा एखादा रेडा नदीमध्ये ओढ्यामध्ये बसावा, तिकडून पाणी सोडावं धरणातून, ते पाणी वाहत येतंय आणि त्या रेड्याला म्हणावं पण अरे उठ ना बाबा पाणी आलंय बुडशील ना. नाही 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 तो ऐकत नाही रेडा. उलट पाणी अंगावर आलं की म्हणतो वा वा किती गार लागायला लागलंय, मस्त वाटायला लागलंय. पुराच्या पाण्यात वाहून चाललंय खाली पण तरी तो रेडा उठत नाही. ज्ञानोबराय सांगतात तसा हा धृतराष्ट्र पुत्र मोहान मोहित झालाय. त्याला आपल्या स्वतःचे सगळे हानी समोर दिसत असताना सुद्धा तो युद्ध थांबवायला तयार नाहीये. हा दुष्चित्त श्रोता आहे. अर्जुन मात्र चतुर आहे. चतुर असे असणारे श्रोते त्यांना तुकोबरायांनी उपदेश केलाय करा विठ्ठल स्मरण. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. सोहम भावाला प्राप्त झालेल्या सुद्धा सिद्ध झालेल्या सुद्धा सिद्धांना सुद्धा तुकोबराय सांगतात करा विठ्ठल स्मरण. महाराज तुम्ही सगळ्यांना भक्ती करा भक्ती करा भक्ती करा असा उपदेश करता, पण तुम्ही भक्ती केली त्या भक्तीतून तुम्हाला मिळालं काय? कारण प्रत्येकाची दृष्टी ही फळाकडे आहे. प्रत्येकाची दृष्टी काम करायचंय पण काम केल्यानंतर मिळेल काय याच्या फळाकडे प्रत्येकाची दृष्टी. आणि का असू नये
का असू नये. उगेच कशा करता राबायचं, उगीच कशा करता काय, काहीतरी मिळालं पाहिजे, चांगलं मिळालं पाहिजे याच्याकरता प्रयत्न करावा ना. मग महाराज तुम्ही भक्ती केली, नामचिंतन केलं, काय मिळालं तुम्हाला? तुकोबाराय सांगतात, ज्या पांडुरंगाची भक्ती नामचिंतन मी केलंय त्या पांडुरंगानं मला एक अशी जगत विलक्षण अलौकिक अशी जागा दिली आहे. कोणती जागा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात. न लागे मरावे, न लागे मरावे, न लागे मरावे, आय न लागे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. न लगे मरावे ऐसा ठाव देवे दिला. आम्हाला अशी जागा देवानं दिलेली आहे. देवानं दिली कोणती? न लगे मरावे, आता आम्हाला मरावं लागत नाही असं ठिकाण देवानं दिलंय. भगवंताच्या भक्तीचा नामचिंतनाचा झालेला परिणाम तुकोबारा या अभंगातून प्रतिपादन करतायत. आपण भक्ती करावी आणि या अवस्थेला पोहोचावं. कोणत्या? न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. का हो तुकोबारा, तुम्ही भक्ती केली आणि तुम्हाला त्या देवानं मरावं लागत नाही अशी जागा दिली. का हो? आम्ही भक्ती करत नाही का? आम्ही त्याचे नामचिंतन वाऱ्या करत नाही, एकादशी धरत नाही, सगळं चालू आहे, आमची सगळी साधना चालू आहे आणि आम्हाला मरकट ठिकाण आणि तुम्हाला मात्र मरावं लागत नाही असं ठिकाण ज्या देवानं तुम्हाला दिलं असं तुम्ही सांगता. वास्तविक तो देव सम आहे, सम सारखा, सगळ्यांना सारखा. श्रुती सांगते समोहम सर्वभूतेषु, तो परमात्मा सम आहे. जगद्गुरु तुकोबाराय गाथेची सुरुवातच करतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तो परमात्मा जर सगळ्यांना समान असेल तर मग तुम्हाला न लगे मरावे अशी जागा आणि आम्हाला मात्र मरावे अशी जागा, असा द्वैत का? तो जर सम आहे तर त्याने सगळ्याला जागा का नाही दिली? तुकोबाराने त्याचं उत्तर ही गोड दिले. बाबा, परमात्मा सगळ्यांकरता समानच आहे, सगळ्यांना तो सारखंच देतोय. फक्त ज्याची जशी साधना असेल तसं त्याला त्याचं फळ मिळतं. नोकरीवर जाणारा व्यक्ती महिन्यातून एक दिवस नुसता पगारच घ्यायला जात असेल 10 तारखेला, तर महिन्याचा पगार त्याला कसा मिळेल? नाही ना मिळणार. नाही, ज्याचं जेवढं काम आहे तेवढंच त्याला फळ मिळेल. ज्याने अगदी रोप टाकण्यापासून ते कांदा कापून पोत्यात भरेपर्यंत अगदी अगदी जागरूक राहिलाय, तटस्थ राहिलेला आहे, सतत कार्यशील आहे, नक्कीच त्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळेल. ज्यानं नुसतं रोप टाकलं नाही, फेकलं, जसं उगवल तसं उगवल, दाट झालंय, जाऊन ते काय इरळावच म्हणतात ना इकडं, इरळाव कमी करावं, त्यातलं दाट झालेलं कमी करावं, इरळायला सुद्धा गेला नाही. महाराज त्याचा कांदा कसा साईज धरलो, कसा धरेल? इथं मार्केटला आल्यावर सुद्धा विठ्ठल भाऊच ते ट्रेडिंग कंपनीतले कामगार म्हणतील जास्तच बारीक आहे, द्या तिकडे टाकून. लक्ष, ज्याचं जसं साधना आहे, कर्म आहे, काम आहे, तसंच त्याला फळ मिळेल ना. आम्हाला मोजितो आनंद भक्तिया मापे,
मोजितो अनंत भक्ति दिया मापे मोजितो अनंत भक्ति दिया मापे मोजितो इतराने तत्वज्ञान मोजावे इतराने तत्वज्ञान मोजावे भक्तिया मापे मोजितो अनंत भक्तिया मापे मोजितो भक्तीची या मापे मोजितो अनंता. आपण भक्ती केली त्या भक्तीच्या द्वाराच त्या परमात्म्याचं मोजमापन होत आहे, तो प्राप्त होतोय, तो फळ देतोय. तुकोबराय सांगतात आम्ही त्याची भक्ती तशी केली आहे म्हणून आम्हाला त्याने हे ठिकाण दिलंय. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. तुम्ही साधना करतोय आपण नाही असं नाही, पण आपली साधना वेळ काळ घड्याळ हे सगळं पाहूनच आहे ना. सगळ्यांच्या पाठातला प्रमाण आहे, सगळ्याच्या पाठातला अभंग आहे. सदा नाम घोष करू हरिकथा पुढं तेने सदा चित्ता समाधान आहे की नाही. चित्ता समाधान सदा कधी साधना सदा नामघोष सदा चित्ता समाधान सदा नामघोष कदा कदा चित्त समाधान कदा कदाच आहे की. जोपर्यंत आमच्या महाराज मंडळी येऊन रामकृष्ण हरी अगदी तालात स्वरात चालू केलं नाही तर बऱ्याच जणांनी घरच सोडली नाही. अशी साधना जर असेल तर मग समाधान सुद्धा सदा कदा कदाच आहे की. परिणाम सांगतात तुकोबराय आम्ही त्याची भक्ती केली त्याने परिणाम आम्हाला मरावं लागत नाही असं ठिकाण दिलंय. आपणही भक्ती करतोय पण त्या भक्तीमध्ये आपल्या काहीतरी न्यून आहे, कमी आहे, म्हणून आपल्याला ते साध्य आजपर्यंत प्राप्त झालं नाही. गंमत आहे पहा, गोदावरी सारखा पवित्र तीर आहे, गंगेला पाणी आलेलं आहे आणि मग तिथं शेजारच्या एका राहणाऱ्या व्यक्तीने विचार केला सकाळी सकाळी जावं आणि गोदावरीमध्ये स्नान करावं, म्हणून तो पात्रामध्ये गेला, स्नान केलं. सकाळची वेळ आहे, सूर्यनारायण इकडे उदयाला आलेला आहे आणि त्यावेळेला पूर्व दिशेचा सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याकरता त्या व्यक्तीने गंगेतलं उदक पाणी घेतलं आणि सूर्यनारायणाला अर्पण करतोय. सकाळची वेळ, त्याच वेळेला त्याच सकाळी दुसरा एक मनुष्य त्याच पात्रामध्ये उभा आहे, तोंड पश्चिमेकडे केलंय आणि नुसताच उभा राहिलाय. एका व्यक्तीनं सांगितलं सदग्रस्ता गोदावरीचं गंगेचं पात्र आहे, स्वच्छ पाणी आहे, सूर्यनारायण उगवलाय, अर्घ्य दे ना सूर्यनारायणाला, अर्घ्य दे. पश्चिमेकडे तोंड असणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं त्याला बाबा दिलं असतं अर्घ्य पण सूर्यनारायण माझ्या समोर कुठं आहे. याने जर सकाळी तोंड पश्चिमेला केलेला असेल, आता हा जर दृष्टांत नाही कळला तर मला अजून काय खाली जावं लागेल. पश्चिमेला हा तोंड करून उभा आहे सकाळी सूर्यनारायण पूर्वेला आहे, हा पश्चिमेला तोंड उभा करून आहे. सूर्यनारायण याच्या पुढे येणार नाही असं नाही, पण त्याला त्याच्यासाठी 12 तास वाट पाहावी लागेल. तोंड पश्चिमेकडे केलंय आणि सूर्यनारायणाला दोष देतोय, चालेल कसं? नाही चालणार. एक व्यक्ती आवळी जवळी मुलं एका माणसाला झाली, आवळी जवळी करतात नाही इकडे, एकाच वेळेला 2 जन्माला आली, दिसायला सेम टू सेम, सारखीच एकसारखी जुळी एकसारखी मुलं. नवीन माणसाला तर फरकच कळत नाही त्यांच्यातला, रोजचे पाहणाऱ्यातला काहीतरी कळतं थोडस असं म्हणतात, कळतं त्यातलं. आवळी जवळी 2 मुलं आहेत. आता एका वेळी जन्माला आल्यामुळं त्यांचं नामकरण एकाच वेळी झालं. शाळेमध्ये त्यांचं एकाच वेळेला शाळेमध्ये घातलं, एकाच वर्गात गेले दोघही, एकच शिक्षक त्यांना शिकवायला, पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम सारखाच आहे, पुस्तकं एकच आहेत, एकाच वेळी शाळेत जातात, एकच डबा खातात, फरक काहीच नाहीये. पण ज्या वेळेला निकाल पत्र हातामध्ये येतं त्यावेळेला एकाला 90% आहेत आणि एक काठावर पास आहे, एकाला 90% मार्क आहेत आणि एक 35%वर अगदी काठावर. हे सगळ्याला जमत नाही. 90% मार्क मिळवणारे नाही, 99% मार्क मिळवणारे पुष्कळ आहेत, पण 35% काठावर पास हे सगळ्याला जमत नाही. म्हणून आता मागं 10वी मध्ये गेल्या वर्षी एकाचा सत्कार केला महाराज, त्याला 35%च मिळाले. त्यानं प्रत्येक विषयामध्ये पास होण्यापुरतच बरोबर. हे सगळ्याला जमत नाही. काही असे धुरंधर असतात, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा कुणीतरी, सगळ्याला जमत नाही. त्यामुळे 99% मार्क, 90% एकाला आहेत, एकाला 35% आहेत. ऐका, त्याच्या वडिलांना खूप राग आला. वडिलांनी मुलाला काहीच बोलला नाही. सध्याचे वडील मुलाला काही बोलत नाहीत.
शाळेत मार्क कमी पडले काही झालं तर मुलाला काही बोलत नाही, ते शाळेत मास्तरकडे जातात. कस काय हे 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 कसं काय एकाच वेळेला एकच शिकवलंय, फी पण बरोबर मी एकदा, दोघंही बरोबर येतात बरोबर जातात, पेपर एकाच वेळेला लिहिला, एकाला 90 आणि एकाला 35, असं का? मास्तरला रागवायला लागला. आता मला सांगा, ज्याने अभ्यास केलाय त्याला 90 मिळाले, चांगला पेपर लिहिला त्याला 90 मिळाले. ज्याने फक्त अभ्यासाच्या नावाखाली पुस्तक उघडून आतमध्ये मोबाईल ठेवून पबजी खेळत बसला. बरीच मुलं आता सध्या पुस्तक उघडून असतात. आता काय आमचे योगेश माऊली आहेत, कृष्णा महाराज आहेत, आम्हाला अनुभव आहेत आळंदीत. आळंदीत आलेली काही सगळीच काय अशी तरबेज नसतात. एवढं हिता ऐकत नाही म्हणून जा तिकडे विठाला. याचा दुसरा एक अर्थ असा होईल, तुम्ही असं समजू नका आळंदीत पाठवलेले सगळेच त्यातले असतात, म्हणजे इथं नाही ऐकणारेच तिकडं, असंही नाही आहे. आम्ही तिथंच राहिलाय ना, त्यामुळे त्यातले असंही नाही म्हणता येणार. पण बरेचसे तसेच असतात, एवढं मात्र खरं. इकडं काय ऐकेनच गेलं, शिकेनच गेलं. पण एक सांगू का, तुम्ही घरी काही संस्कार लावा, काही करा, पण ज्ञानोबा यांच्या दरबारात जो प्रामाणिकपणे राहून अभ्यास केला ना, बस ज्ञानोबाची कृपा त्याला झालीच हो. दगडावर कृपा केली तर दगडाची मंदिरं होतात, जिवंत माणसावर कृपा केली तर का नाही, तो का नाही प्रबोधनाच्या माध्यमातून जगभर वारकरी संप्रदायाचा प्रचार करणार. भूमिका मला सांगायची आहे, तो मुलगा ज्याने अभ्यास केला त्याला 90% आहेत, आणि ज्याने अभ्यासाच्या नावाखाली टिंगलटवाळी केली आहे त्याला 35%. हा दुजा भाव देवाचा नाहीये, हा दुजा भाव आपल्या साधनेतला आहे. तुकोबाराय सांगतात, आम्ही साधना केली, आम्ही भक्ती केली, अशी केली की भगवंताने आम्हाला ठिकाण दिलंय. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवाने असं आम्हाला ठिकाण दिलं, मरावं लागत नाही. महाराज काय काय केलं तुम्ही? अशी कोणती साधना केली की तुम्हाला तो परमात्मा आता मरू देत नाही दुसऱ्या चरणात? माझ्या उपकारासाठी आम्ही त्याच्यावर उपकार केला म्हणून त्याने आम्हाला ही जागा दिली. थोडं चिंतन आहे, नीट ऐका जरा, ऐका. जगावर उपकार करणारा देव आहे, नेहमीच देवाच्या उपकाराखाली राहणारे जीव आहोत, आणि जगावर उपकार करणाऱ्या देवावर उपकार करणारे संत आहेत. विठ्ठला तुम्ही आम्ही सर्व जीवकोटीतले मंडळी इतरांच्या उपकारावर आहे, समाजाच्या म्हणा, देवाच्या म्हणा, हे सगळे देवाचे उपकारच आहेत आपल्यावर. किती उपकार आहेत देवावर? देवाने आपल्यावर केलेले उपकार तुकोबारायांनी वर्णन केले एका ठिकाणी. दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, हे सगळं देवाने आपल्याला दिलंय, आपल्यावर उपकारच केलाय. काय घेतलं महाराज याच्या बदल्यात? देवाने आपल्याला डोळे दिले, 2 डोळे माणसाला आहेत, 2 डोळे पाहतो किती वस्तू. पर समोरची वस्तू 2 डोळ्याने आपल्याला पाहत असताना एका डोळ्यानं समोरची जितकी वस्तू आहे तेवढीच दिसते, आणि 2 डोळ्याने पाहिलं तर तेवढीच दिसते ना. आता मी एकटा उभा आहे, तुम्ही एक डोळा बंद केला आणि माझ्याकडे बघितलं, एकच दिसणार आहे, आणि दोन्ही डोळ्याने बघितलं तर एकच दिसणार. तुमच्या सगळ्याच्या डोळ्याने बघितलं तरी एकच आहे ना, एकच आहे. एकच व्यक्ती वस्तू दोन्ही डोळ्याने पहा किंवा एक डोळ्याने पहा, एकच दिसते.
अनेक वस्तू आहेत, दोन डोळ्यानं पहा, जेवढ्या आहेत तेवढ्याच दिसतात, बदल होत नाही. पण तरी सुद्धा भगवंताने आपल्याला किती उदारता दाखवली. दोन डोळे दिले, दोन डोळे, काम एकाच आहे पण दोन दिले. चला थोडा जास्त विस्तार करतच नाही, मुद्द्याचं सांगतो. एक, शरीरामध्ये आता प्रत्येक जण तसं फिल्टरच पाणी पित आहे, प्रत्येक जण घरोघरी खेड्या पाड्यात सगळीकडे फिल्टर आलाय. तसं रक्ताच्या शुद्धीकरणाकरता शरीरामध्ये फिल्टरचं काम करण्याकरता म्हणून एका अवयवाची निर्मिती झाली, त्याचं नाव आहे, बोला की, किडनी. किडनी आपल्या फिल्टरचं काम करते. अशुद्ध रक्त फिल्टर करून पुन्हा हृदयाकडे पाठवते आणि ते हृदय सगळ्या शरीरामध्ये त्या रक्ताची विभागणी करते, पाठवते. अशी असणारी किडनी आपल्याला फिल्टर करण्याकरता किती लागतात? कामाची एकच आहे पण दिल्यात दोन. आता गंमत आहे का, इथं कुणी आत्ता एवढ्यात जर कुणी 4 व्हीलर घेतली असेल या 2-3 महिन्यामध्ये, किंवा 2 व्हीलर घेतली असेल, आपण ज्या वेळेला 2 व्हीलर घ्यायला जातो त्यावेळेला शोरूम मध्ये गेल्यावर त्या कंपनीच्या शोरूम मध्ये गेलं की त्याचे काय असतील ते पैसे वगैरे भरून ते 2 व्हीलर आणतो. 2 चाकाची गाडी आपण आणली, पंक्चर झाली तर कंपनी सांगते जाऊन दुकानापर्यंत ढकलत घेऊन जा आणि पंक्चर काढ. तुम्हाला सेफ्टी म्हणून काही दिलं गेलेलं नाही, तिथं दुसरं टायर बदलीला काही दिलं गेलेलं नाही, स्टेपनी वगैरे काही नाही. जेवढे पैसे आपण भरले तेवढ्या पैशाची 2 व्हीलर दिली, काही नाही. 4 व्हीलर जर आपण घेतली 10 लाख 15 लाख 20 लाख काय जशी ज्याची ऐपत असेल तशी 4 व्हीलर घेतली तर कंपनी आपल्याला 1 स्टेपनी देते. बरोबर आहे ना, 1 स्टेपनी. आता तर एवढ्या कंपन्या सुधारल्यात, मोठ्या गाड्या पण स्टेपनी मात्र 2 व्हीलरची. 2 व्हीलरची स्टेपनी आता उग बारकी स्टेपनी म्हणूनच वापरायची, तेवढीच फक्त पंक्चर काढेपर्यंत. पण तीही देत असताना त्याचे पैसे घेते आणि मग देते. वास्तविक 4 चाक आहेत आणि 4 चाकातलं 1 चाक पंक्चर झालं तर त्याला बदली म्हणून आपलं स्टेपनी म्हणून दुसरं 1 चाक दिलं जातं. 4 चाकाची गाडी आणि 1च स्टेपनी आहे. अरे या देहरूपी गाडीला चालवण्याकरता फिल्टर करता 1च स्टेपनी किडनी लागते. पण एका किडनी वरती काय ते गेट ऑफ 1 बाय 1 फ्री, एकावर 1 फ्री अशी भगवंताने व्यवस्था केली आहे. बर, एखाद्या वेळेला एखादं टायर पंक्चर झालं, जागेवर बसलं तर आपल्याला ते खोलून दुसरी स्टेपनी जोडावी लागते. काय व्यवस्था आहे भगवंताची पहा. एखाद्याची 1 किडनी फेल झाली, काम करेना गेली, मग काय ऑपरेशन करून दुसरी तिथं बसवायची का? नाही, 1 काम करेना गेली की दुसरी आपोआप काम करायला लागते. ही व्यवस्था कोणाची? देवाची व्यवस्था आहे. काय उपकार आहे जीवावर भगवंताने केलेले एवढे उपकार. पण तरी सुद्धा कधी कधी तरी माणसं म्हणतात काय देवाला आमचं बघवलंच नाही. माता भगिनी त्यामध्ये अग्रगण्य आहेत, पुढे आहेत. नेमका आपलाच कांदा पुढे यावा आणि दर खाली घासरावा, त्याला बघवलंच नाही देवाला सुद्धा. अरे नाही, जीवावर खूप देवाने उपकार केलेत महाराज, खूप देवावर उपकार, देवाचे उपकार आहेत. असा देव, जगावर उपकार करणारा देव. पण तुकोबाराय सांगतात त्याच्यावर आम्ही उपकार केले, माझ्या उपकारासाठी देवावर उपकार आहेत. जीवावर संतांचेही उपकार आहेत. केले उपकार सांगू बाप न करी आईसी माय. आई बाप ही जेवढे उपकार करणार नाही तेवढे संतांचे आपल्यावर उपकार आहेत महाराज. तसं संतांनी देवावर उपकार केलेत. काय उपकार केले ऐका. जगद्गुरु तुकोबाराय एक दिवस पंढरपूरला गेले. पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे, ताट मानेनं उभा आहे. तुकोबारायांनी पाहिलं, अरे याची मान जरा ताट आहे आज. तुकोबाराय म्हणतात ए देवा वाक खाली. तो वाकायला तयार नाही. मग तुकोबारायांनी देवाला सुनावलंय, आमुचिया भावे तुझं देवपण. देवाला देवपणा देण्याचं काम हे संतांनी केलंय. साधा तर्कवाद आहे, साधा. पांडुरंग परमात्मा पंढरपुरात विटेवर उभा आहे. किती वर्ष झाली? किती वर्ष? युगे 28 विटेवरी उभा. गेले 28 युग झालं देव विटेवर उभा आहे. पण हा विटेवर उभा असणारा परमात्मा आपलं आराध्य दैवत आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल कुडीचे दैवत. हे सांगितलं कुणी? संतांनी. ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी सांगितलं. म्हणजे 28 युग उभा असणारा परमात्मा, पण त्याची ओळख जीवाला संतांनी करून दिली आहे. संतांनी. म्हणून तुकोबाराय सांगतात त्याच्यावर आम्ही उपकार केले. देवावर उपकार हे संतांचे आहेत. आणि ते उपकार कोणते केले याचं वर्णन करताना महाराज सांगतात आम्ही त्याला कंठामध्ये धारण केलं. वागविला मून कंठी
कंठामध्ये वारकरी संप्रदायामध्ये संप्रदायात दीक्षा घेत असताना पहिलं सूत्र आहे आपलं माळ घालावी लागते, माळ घालावी. संख्या जी आपल्याकडे कमी प्रमाणात आहे ना, आता बरं आहे तुमच्याकडे संतांचा सगळा वावर असल्यामुळं परिसर असल्यामुळं बऱ्यापैकी माळकरी दिसतात इकडं बऱ्यापैकी. आमच्या भागात असे शोधून असे शोधायचे सगळे पाहायचे आणि मग त्यातून कुठंतरी एखाद दुसरं सापडतं, एखाद दुसरं सापडतं. अवघड आहे थोडंसं जरा. आता सांगोला पंढरपूर म्हटलं की लक्षात येईल तुम्हाला लगेच, बाकी काही मला सांगण्याची जास्त गरज नाही. असं शोधून कुठंतरी निवडून निवडून एखाद दुसरं निघतंय महाराज, एखाद दुसरं निघतंय. आपल्याकडं तुळशीची माळ कंठामध्ये घातली जाते. कंठामध्ये तुळशीची माळ घालणं म्हणजे मंगळसूत्र आहे ते, मंगळसूत्र आहे. जसं एखादी वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करणारी ती स्त्री, तिच्या गळ्यामध्ये जसं मंगळसूत्र घातलं जातं तसं परमात्म्याची कंठामध्ये माळ घालायची म्हणजे त्याला कंठामध्ये वागवायचा. याचा दुसरा अर्थ आहे नित्य त्याचं नामस्मरण आपल्या कंठामध्ये असावं. या भूमिकेतून तुकोबाराय सांगतात आम्ही त्याच्यावर उपकार केला. हा एक उपकार, देवाचं नाव सतत कंठामध्ये ठेवणं हा एक उपकार. आणि दुसरा उपकार तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात, ठाव घरी दिला ठाव, घरी दिला ठाव, अवघा सखाळा ही बाबा, अवघा सखाळा ही बाबा, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. संतांनी देवावर उपकार केलाय. दुसरा उपकार आहे घरी दिला ठाव, अवघा सकळ ही वाव. या देवाला राहायला घर नव्हतं. जरा थोडीशी गंमतच आहे चरणामध्ये. सगळं जग उत्पन्न करणारा परमात्मा, पण त्या जगामध्ये त्यालाच राहायला घर नाही. हा, घर आपण बांधायचं, कष्ट करायचं, काबाड कष्ट करायचे, नोकरीला असेल तर पीएफ मोडायचा, घर बांधायचं. आणि ज्याने घर बांधलंय त्याच व्यक्तीला म्हातारं झाल्यावर घरातलीच म्हणतात बाबा उगा नासी येले घर कोण, नको जरा बाहेर बाहेर, ती जुनी पडवी आहे तिथं तुमची बाज टाकलेली आहे. ही परिस्थिती आत्ताची नाहीये, ही आत्ताची नाही. ज्याने जग निर्माण केले महाराज त्या परमात्म्याला सुद्धा घर राहायला मिळालं नाही. तुकोबारायांनी देव डोक्यावर घेतला आणि तुकोबाराय घरोघरी गेले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसोनी. काय म्हणले देव लोक, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले. जिथं साठवायचंय तिथं जागा शिल्लक नाही. म्हणून तर नाथ महाराजांनी भारुडात स्पष्ट म्हटलंय, देवासी देवघर नाही, मज दादला नको घे बाई. मला नकोय त्याचं घर ज्या घरामध्ये देवालाच देवघर नाहीये. या देवाला घर कुणी, जागाच कुणी देईन गेलं महाराज. कारण हा माणूस घाणी, भगवंताचं अस्तित्व स्वरूप पाहत असताना याला दुसरं कोणी चालत नाही महाराज. हा एकटाच राहतो, एकलकोंडी. काही काही माणसं अशी एकलकोंडी, त्यांना गर्दी चालत नाही, एकांतात राहणं पसंत करतात. अशी तसा हा परमात्मा दुसऱ्याचं अस्तित्वच टिकू देत नाही, एकटं राहणं याला पसंत आहे. आणि मग घरामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार सगळे आहेतच, त्यामुळे हा त्या घरामध्ये राहायला तयार नाही. तुकोबाराय सांगतात त्या परमात्म्याला राहण्याकरता आम्ही घर दिलं. घरी दिला ठाव. त्या जनाबाईचा एक गोड अभंग पहा. जनाबाई एक ठिकाणी सांगतात, हरी या हो माझे मंदिरी, नाही दुसरे कोणी घरी. हरी देवा या माझ्या घरी या. का? माझ्या घरामध्ये दुसरं कोणी नाही. दुसरं कोणी नाही म्हणजे काम क्रोधादी विकार रहित घर आहे. ज्या अंतःकरणामध्ये देवाला घरामध्ये राहायचं आहे त्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार चालत नाही. परमात्मा द्वारका सोडून पांडवाच्याच घरी का? उत्तर आहे द्वारकेचा राणा पांडवा घरी. कमी काय द्वारकेमध्ये, सोन्याची लंका आहे. अरे ज्या पांडवाला स्वतःच राहायला घर नाही, पाहते पांडव अखंड वनवासी असे असणारे पांडव, पण तरी हा मात्र द्वारकेत पांडवाच्या घरीच राहतो. कारण काय? एवढंच आहे, पांडवांचं अंतःकरण स्वच्छ निर्मळ झालंय, विकार रहित झालंय. म्हणून त्या परमात्म्याला आम्ही घरामध्ये राहण्याकरता ठिकाण दिलं. पण मर्यादित असेल ना महाराज.
आपल्याकडे एखादा पाहुणा आला, एखादा कोणी त्रयस्थ व्यक्ती आला, आपण काय म्हणतो, पाऊस पडतोय जरा बाजूला पडवीत बसा, ही जागा तुमच्या करता, राहा थांबा म्हणतो. तुकोबाराय सांगतात मर्यादित नाही, अवघा सकळ ही वाव, त्याला सगळी जागा राहायला आम्ही देऊन टाकलेली आहे. संतांनी देवावर केलेला हा दुसरा उपकार आहे. म्हणजे अभंगाची गंमत आहे, भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवान काय देतो हे 2 चरणात आहे, पहिलं आणि शेवटचं. आणि आम्ही देवाला काय दिलंय, दुसरं आणि तिसरं चरण आहे. दुसरं आणि तिसरं, आम्ही देवावर उपकार केले, आम्ही देवावर उपकार केले, म्हणून त्या भगवंताने आम्हाला हे ठिकाण दिलं. कोणतं? तुका म्हणे एके ठाई, 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 तुका म्हणे तुका म्हणे एके ठाई. केले माझे तुझे नाही, 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 केले माझे तुझे नाही. माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, बसलेले बसलेले सगळे भजन करा. तुका म्हणे एके ठाई, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मोन कंठी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भक्तीची साधना करत असताना आपण जी साधना केली त्या साधनेच्या द्वारा प्राप्त झालेली जगत विलक्षण अवस्था प्रतिपादन करता, स्थिती प्रतिपादन करतायत. महाराज सांगतायत आम्हाला त्यानं एक स्वरूपाच्या ठिकाणी जागा दिली. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही. जिथं माझे तुझे पण द्वैत आलं तिथं दुःख आहे, आणि जिथं एकरूपता आहे तिथं आनंद आहे. प्रपंचामध्ये सुद्धा द्वैत आलं की दुःख आहे. एकाच आईच्या उदरामध्ये जन्माला आलेली मुलं
लहान आहेत, एकत्र आहेत, अहो एकमेकाचे कपडे एकमेकाला घालतात आनंदात. पण जशी स्वतःला कळती जाणती म्हणायला लागली, मग माझे तुझे पण आलं, हे माझं हे तुझं द्वैत आलं की तिथं दुःख भोगावं लागतं, दुःख भोगावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात त्याने ठिकाण असं दिलंय, एक रूपाला प्राप्त करून घेतलं. परमात्मा जसा एक स्वरूप आहे, परमात्म्याने आम्हाला सुद्धा तीच जागा दिलेली आहे. पण ती जागा मिळवण्याकरता आपल्याला भक्ती करावी लागेल, आपल्याला त्याची सेवा करावी लागेल. मग कोणी कोणी देश सेवा केली, कोणी आपल्या कर्माची सेवा केली, कोणी समाजाची सेवा केली, कोणी भगवंताची सेवा केली, कोणी भगवंताची सेवा करणाऱ्याची सेवा केली, तरी सुद्धा त्याला हे स्वरूप प्राप्त होत आहे. म्हणून भगवंताची सेवा करणारी अशी असणारी ही पवित्र माता, या पवित्र मातेचं हे वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होतो आहे. या परिवार निकम परिवारावरती प्रेम करणारी सर्व त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मंडळी, सगळे सोयरे, शेती, औद्योगिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी या ठिकाणी या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. त्यांना या दुःखातून बळ मिळावं. कारण जरी हे तिन्ही भाऊ तसे शरीरानंही भक्कमच आहेत, पण विचारानंही तेवढेच भक्कम आहेत. परमार्थिक विचाराचं ज्याला संगत लागलेली आहे, येणाऱ्या दुःखाला तो व्यक्ती सहज सामोरा जातो. परमार्थ हेच काम करतो, हेच काम करतो. येणाऱ्या दुःखाला सामोरं जाण्याची ताकद संत चरित्रातून, संत विचारातून आपल्याला मिळत असते पहा. आणि म्हणून असा हा परिवार, परंतु आईच्या जाण्यानं दुःखी होणं हे साहजिक आहे. त्यांचे पती असतील, त्यांची मुलं असतील, त्यांची मुलगी, खरं तर आई आहे तोपर्यंत असं म्हटलं जातं की मुलगी माहेरला आली की जाताना मोकळ्या पिशवीनं कधीच जात नाही, तिची पिशवी भरूनच जाते, भरूनच. मग त्यावेळेला प्रत्येक वेळेला कांद्याचा सीझन असावाच असंही नाही, असंही नाही. अगदी त्याच्यातली पातवान का होईना पण तोडून देईलच, असं एक ऐसणार आईचं प्रेम आहे. आणि ते आईचं प्रेम ही चारही भावंड या ठिकाणी या प्रेमाला पारखी झाली. परंतु एक माता आपल्या जीवनामध्ये जन्मदात्री माता आहे, एक आई जन्मदात्री आहे, आणि दुसरी एक आई प्रत्येक जीवाला आहे, जी आळंदीमध्ये समाधीस्थ आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाथाची माय असणारी माझी ज्ञानाबाई, जिच्याशी आपण आपलं नातं जोडावं, ते अविनाशी आनंद स्वरूप आहे, तिच्याशी एकरूप व्हावं आणि त्या भूमिकेतून आपल्या मातेचं चिंतन करावं. आहे तोपर्यंत तिची सेवा करावी. ऐका, आई गेल्यानंतर ती पुन्हा मिळत नाही ना, मग आहे तोपर्यंत तिची सेवा करावी. आपल्याकडून अर्थात काही जणांकडून सेवा करणं शक्य नाही, म्हणून सध्या शासनानं एक व्यवस्था केलेली आहे, ज्याला वृद्धाश्रम असं म्हटलं जातं. वृद्धाश्रम, काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येतात आणि आपल्या गावामध्ये वृद्धाश्रम कसं आणल्या जाईल म्हणून प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं, वृद्धाश्रम उभं राहिलं, बोर्ड लागला, त्याचं ओपनिंग ठरलं, ओपनिंग तारीख ठरली त्याची, आणि मग उद्घाटनाला जर आपल्याला बोलवलं, असाच मंडप टाकलाय, असे सगळे मंडळी आहेत, माईक दिला हातामध्ये, आणि इथं बसलेल्या एखाद्याला कॅमेरावाले तुम्हाला जर म्हटलं या वृद्धाश्रमाबद्दल जरा काही बोला, आशीर्वाद द्या, असं जर तुम्हाला म्हटलं तर काय देणार आशीर्वाद? वृद्धाश्रमाच्या ओपनिंगला तुम्ही काय आशीर्वाद देणार? होय पेटी मास्तर, काय आशीर्वाद? आपल्याला म्हटलं भजन करायचं, आपल्याला वृद्धाश्रमाचं उद्घाटन भजन करायचं, काय अभंग म्हणायचं? काय अभंग म्हणायचं? मला जर कीर्तनाला सांगितलं महाराज कीर्तन करा, वृद्धाश्रमाचं उद्घाटन आहे, अभंग कोणता घ्यावा? प्रश्नच आहे ना महाराज. बरं, या वृद्धाश्रमाची वृद्धी वाढ व्हावी याला शुभेच्छा द्याव्यात. वृद्धाश्रमाची वाढ कधी होईल? आपण आपले म्हातारे आणून त्यात घातले तर. सरळ आई वडिलांची सेवा बंद करायची. ऐका, असा जर प्रसंग आलाच, कधी आलाच, वृद्धाश्रम निघणं हे भूषण नाहीये, उलट महाराष्ट्रासारख्या संस्कृतीला लागलेला तो कलंक आहे. कलंक नाविलाजानं त्यानं व्यवस्था करावी लागलेली आहे. आपणच जर आपल्या आई वडिलांची व्यवस्था बंद पडेल ना, ते काही निधी येणार नाही, काही नाही, कोण नाहीच म्हणल्यावर कशाला निधी येईल? कुठून येईल? काही होणार नाही. जर समजा एखाद्या वृद्धाश्रमाला तुम्ही गेले ओपनिंगला आणि बोलायचा प्रसंग आला तर एक बोला. मी सांगतो आज तुम्हाला एक बोला. आज उघडलंय, आज वृद्धाश्रम उघडलंय, रेबीन कापली आहे, आज उघडलंय. हे ज्या दिवशी बंद पडेल तो दिवस आनंदाचा असेल. विठाला 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 आनंदाचा
आनंदाचा असेल, असं अनेक ठिकाणी आहे. सगळ्याच गोष्टी सांगत नाही. आई वडिलांची वृद्धांची सेवा करणं हे आपल्या जीवनातलं खऱ्या अर्थानं खूप खूप आनंदाचा क्षण आहे महाराज. काही भाग्यवान आहेत ज्यांना आई वडिलांची सेवा करायला मिळाली. काही काही आई वडील असे आहेत शेवटपर्यंत, असं म्हटलं जातं ना, अहो म्हातारी माणसं घर राखायचं काम करतात, कुलपा एवढं तरी काम निश्चित ते करतील. नवे आपल्या नातवंडांना चांगले संस्कार देण्याचं काम हे आजी आजोबा असतात. मागे एकदा नाशिक जिल्ह्यातलं जे हे ना, काय त्याला म्हणतात, जेल नाशिक जिल्ह्याचा, कारागृह नाशिक जिल्ह्याचं, मला वाटतं पुणे, मुंबई, तळोजा आणि नाशिक असे 3 मुख्य आहेत. वॉन्टेड चोर असतात या तिन्हीमध्ये. असे त्याचे परीक्षण करण्यात आलं. तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये एवढे अपराध केले, एवढे गुन्हे केले, कुणी मारलंय, कुणी खून केलाय, कुणी जाळलंय वगैरे वगैरे झालं, का झालं? या सगळ्यांचं परीक्षण केलं आणि त्याच्यातून एक निर्देश निघाला, या गुन्हेगारी वृत्तीच्या मंडळींना त्यांच्या आजी आजोबाचं प्रेम मिळालं नाही. कारण कामाच्या व्यापामध्ये आई वडील दोघही गुंतलेले असतात. मुलावरती नातवंडावर चांगले संस्कार करण्याचं काम हे घरातल्या आजी आजोबाचं राहतं. आणि ज्यांच्या जवळ आजी आजोबाचं प्रेम आहे महाराज, ती पिढी चांगल्या प्रकारची पुढे घडत असते. आज या परिवारातून या मातेचं जाणं या परिवाराला, या परिवारातल्या नातवंडांना खरंच एक प्रकारचं दुःख देणारं आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूया की या परिवाराला त्यांच्या आईची स्मृती सतत ठेवून पुढील कार्याकरता ती माता कृपेच्या दृष्टिकोनातून कृपेचा वर्षाव करेल. आणि त्यांचं असणारं पितृतुल्य असणारे त्यांचे वडील, त्यांच्यावरही एक प्रकारची चांगली सेवा त्यांच्याकडून त्यांची करावी आणि भगवंतांनी ती करवून घ्यावी, अशी एक भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व टाळकरी मंडळींना धन्यवाद. मृदंग वादक, गायक, टाळकरी, विनेकरी बाबा, पेटी मास्तर, सर्वात महत्वाचा आमचा प्राण म्हणजे आमचं साऊंड सिस्टीम. सिस्टम नसेल तर आम्हाला काही करता येत नाही, पण भाऊनी अतिशय सुंदर अशा प्रकारची सर्व सिस्टीम लावलेली आहे. त्याचबरोबर या परिवारावरती प्रेम करणारे माननीय सभापती श्री सुरेशजी जाधव, मार्केट यार्ड कमिटी, तेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर बाळासाहेबजी बारहाते हेही साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी पारमार्थिक त्याचबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रातील मातब्बर असणारी मंडळी, पण या परिवाराचा हा सर्व काही सेवेचा सहभाग म्हणून या ठिकाणी सर्व मंडळी आलेला आहात. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि या मातेला भगवान परमात्म्याने पांडुरंगाने सद्गती चांगल्या पद्धतीचे अर्थात आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा द्यावी. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, या भूमिकेतून जागा द्यावी. दिलाच जन्म तर पुन्हा चांगल्या वारकरी कुटुंबात द्यावा आणि अगदीच या परिवारामध्ये देऊन आपल्या मुलांचा हा वाढलेला सर्व प्रपंच समाज सेवा परमार्थ पाहण्याचं सद्भाग्य खऱ्या अर्थानं मिळावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून आमचे कृष्ण महाराज असतील, आपल्या परिसरातलं वैभव आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे योगेशजी महाराज काळे असतील, गायक मंडळी, दोन्ही मृदंग वादक, बरं आहे तुमचं तुमच्यात बदली होते बाबा. आमच्यात जरा अवघड राहते, शेवटपर्यंत एकाला किल्ला लढवावा लागतो, आम्हाला एकाला लढवावा लागतो. सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवंताच्या ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करतो. याच ठिकाणी थांबतो. नेहमी सांगण्यात येतं आपणही उत्सव साजरा करणारच आहात. येत्या 22 तारखेला सर्वांनी प्रभू रामचंद्रांचा मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा सर्वजण साजरे करणारच आहात, पण एक वक्ता म्हणून काम प्रत्येकाने तो साजरा, हे राजकारण बिजकारण विचार बाजूला सोडायचे महाराज. केवळ आता कुणीतरी या पक्षानं त्या पक्षानं नाही, 492 वर्षापासूनचा हा लढा आहे. हे पक्ष वगैरे आता निर्माण झालेले आहेत. 492 वर्षापासूनचा लढा उद्या 22 तारखेला हा पूर्णत्वाला जातोय आणि प्रभू रामचंद्रांना त्यांचं हक्काचं घर मंदिर त्या ठिकाणी मिळतंय. सगळ्यांचा काही वशिला लागला नाही, मलाही काही निमंत्रण आलं नाही, तुम्हालाही काही आलं नसेल, मग काय आपण काय उगं फुगून बसायचं का? मला नाही बोलवलं मी नाही जाणार, नाही. अयोध्येतला प्रभू रामचंद्र मंदिरात गेलेत ना, मंदिरातले अयोध्येतले प्रभू आपल्या घरी यावेत, आपल्या हृदयामध्ये यावेत, या भूमिकेतून तो सोहळा आपण साजरा करावा अशी सर्वांना विनंती करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर